राहुलजी मोदी आले एकदा ताकदीनं जोरदार टाळ्या झाल्या ताकदीनं. शांताराम भाऊ बागुल, सुनीलजी रोकडे. बाबा कोण सुनील रोकडे? कशाला सांगतो रे कोणाचं? हा आरपीआयचा कार्यक्रम नाहीये, हा पक्षविरहित कार्यक्रम आहे. राहुल मोदी जे आलेत एक गाणं म्हणा, आपण अधिकृत कार्यक्रमाला सुरुवात करायची. सुरू चला. हिऱ्या मोत्याची रसाज वाटात आहे, गळ्यात चैनी तरांत्या बोटात आहे. हिऱ्या मोत्याची रसाज आमच्या वाटात आहे, गळ्यामध्ये चैनी तरांत्या बोटात आहे. बाप आमचा सुटा बुटा आणि कोटात आहे, म्हणून तर आज जय भीमवाला मोठ्या थाटात. कारण का आरवी पिराने या वर्षीचं गाणं आहे. आरवी पिरानं VIP खानं VIP मान सन्मान. आज खरी ठराया लागली, अरवानी भीमाची आज खरी ठराया लागली. पाहणारी आज मनामध्ये झुराया लागली. भीमाच्या उपकारानं आज आम्ही असं नटलो की हिरोईन सुद्धा जय भीमवाल्यावर मराया लागली. VIP राहणं VIP खाणं VIP मान सन्मान. खरंच बाबासाहेबांनी तुम्हाला जर दिलं असेल, त्याची तुम्हाला जाण असेल, तर तुमच्या तोंडातून आवाज आला पाहिजे. कुणामुळं? बाबासाहेबांचं ज्यांनी ज्यांनी खाल्लंय त्यांच्या तोंडातूनच आवाज येऊ द्या फक्त. कुणामुळं? ज्यांचा आवाज नाही आला ते आम्ही समजून जाऊ. अरे VIP राहणं VIP खाणं VIP मान सन्मान. VIP राहणं VIP खाणं VIP मान सन्मान. VIP राहणं VIP खाणं VIP मान सन्मान. अरे VIP राहणं VIP खाणं VIP मान सन्मान. कुणामुळं? अरे बाबासाहेबानं दिलं हे बाबासाहेब.
गोकुल भाऊ जय भीम. आणि आजचा काळ सूर पण द्यायचा असतो त्यांच्यावर. हे पण आठवा, हे पण आठवा. अरे भीमामुळं बदलली रे जिंदगी ही खास. आज इस्तारीची कापड त्याला अंतराचा वास. इस्तारीची कापड त्याला अंतराचा वास. अरे इस्तारीची कापड त्याला अंतराचा वास. अरे भीमामुळं बदलली रे जिंदगी ही खास. आज इस्तारीची कापड त्याला अंतराचा वास. इस्तारीची कापड त्याला अंतराचा वास. अरे इस्तारीची कापड त्याला अंतराचा वास. भारीतला बुटाना भारीतला सुट्टा, भारीतला बुटाना भारीतला सुट्टा, बुटाना भारीतला सुट्टा, भारीतला बुटाना भारीतला सुट्टा, भारीतला बुटाना भारीतला सुट्टा. अंगावरी सोनं नान, अंगावरी सोनं नान. रमेश भाऊ कुणामुळं? अरे भारीतला बुटाना भारीतला सुट्टा, अंगावरी सोनं नान. बाबासाहेबांना दिलं हे बाबासाहेबांना, बाबासाहेबांना दिलं हे बाबासाहेबांना, बाबासाहेबांना दिलं हे बाबासाहेबांना, बाबासाहेबांना दिलं हे आम्हाला जे सहकार्य करता शांततेचं असंच सहकार्य करा. कारण धार्मिक धम्म आणि संस्कार हे वेगळे आहेत, ते आपल्याला पाळायचे आहेत.
ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्तानं आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब, आदरणीय सर्व भंतेगण, बौद्धाचार्य सर्वांच्या वतीने या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज या सर्व दैवतांचं पूजन सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतंय। या ठिकाणी शिवजयंती उत्सव समिती सातपूर शहर अध्यक्ष जीवन भाऊ रायते आणि कार्याध्यक्ष दीक्षाताई लोंढे यांचं या ठिकाणी सरचे स्वागत आहे। आपण बघता आहात अतिशय सुंदर हे वातावरण आणि राज्यव्यापी धम्म परिषदेमध्ये प्रतिमा पूजन संपन्न होत आहे। आपल्या बोधगयाला बोधी वृक्षाखाली ज्या बुद्धीच्या देवतेचं आपण पूजन करतो आहोत आणि मला सांगायला आनंद वाटेल की 2023ला आपल्या फाळके स्मारकामध्ये आपण बोधी वृक्षाचं रोपण केलेलं आहे आणि आज ही राज्यव्यापी परिषद इथे संपन्न होती आहे। बऱ्याच देशातील आपले बंतीजी इथे आवर्जून उपस्थित आहेत। तसंच आता माननीय मंत्री महोदय रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या सोबत समीरजी वानखेडे सपत्नीक, आठवले साहेब सपत्नीक पूर्ण परिवारासहित आणि सर्व आदरणीय भंतीजी हे सर्वजण पूजन करता आहेत। या पूजनानंतर लगेचच पंचशील सादर होणार आहे। पदंत राहुल बोधी महाथेरो हे ते सादर करणार आहेत। अतिशय सुंदर आजचा कार्यक्रम 2014 पासून भारताच्या संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत महाराष्ट्राचं जे प्रतिनिधी करतायत ते रामदासजी आठवले साहेब, बौद्ध धर्माचे साधक, तसंच भूमिका नावाच्या साप्ताहिकाचे संपादक, परिवर्तन साहित्य महामंडळाचे संस्थापक सदस्य आणि RPI नेते आणि अध्यक्ष अशा विविध क्षेत्रातून काम करत असताना आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व ते कायम करता आहेत। आपल्या अडीअडचणी ते कायम सोडवत आहेत आणि आज आवर्जून आजच्या या महत्त्वाच्या दिवशी 2 मार्च 1930ला सर्व मानव जातीला मंदिर प्रवेश झाला होता। हा सत्याग्रह 5 वर्ष चालला होता आणि त्याचा आजचा हा यशस्वी दिवस आणि तो आज आपण संपन्न करतो आहे। आणि त्याच दिवशी नाशिकमध्ये ऐतिहासिक राज्यव्यापी धम्म परिषद संपन्न होतीये। देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीत आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत, मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत आपण बघता आहात इकडे दोन्हीकडे अनेक मान्यवरांच्या हस्तात आपण पूजन करत आहोत। संविधानाचे, भारतीय राज्यघटनेचे सर्वे सर्वाहा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमेचं पूजन करण्यात येत आहे। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याही प्रतिमेचं पूजन केलं आहे। आताच प्रकाशजी लोंढेंनी सांगितलं की हा कुठलाही राजकीय स्टेज नाहीये, हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नाहीये। त्यामुळे अनेक आपल्या पूजनीय देवतांचं इथे पूजन केलं जातंय। आपण बघता आहात तिकडे सर्व आदरणीय पूजनीय भिक्खू आहेत आणि त्यांना सुद्धा नमन करत आहेत आपले सर्व मान्यवर अतिथी। भरपूर गर्दी आहे। मागे ज्यांना जागा नसेल त्यांनी या बाजूला बसायचंय येऊन। माननीय मंत्री महोदय आणि आपल्या सर्वांचे लाडके रामदासजी आठवले साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं तिथे पूजन करतायत। आपण बघतात आपल्या डाव्या हाताला बघा अतिशय सुंदर पुष्पहार
भव्य दिव्य पुष्पहार बाबासाहेबांच्या प्रतिमेला आपण अर्पण करतो आहोत. आपण स्टेज बघितलं तर बघितल्याबरोबरच खरंच प्रसन्नता जाणवतीये की दोन्ही बाजूला महामानवाच्या मोठ्या या पूर्णाकृती पुतळे आणि त्याच्या बाजूला अतिशय शांत बुद्धांची प्रतिमा. असंच हे वातावरण किती पवित्र आहे की जे आज आपण डोळ्यामध्ये साचून मुठीमध्ये हे क्षण ठेवून हे कायम स्वरूपी आपल्या मनामध्ये रुजवायचे आहेत. बघा, प्रतिमा पूजन पूर्णाकृती पुतळ्याला हा मोठा पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि पूजनीय बुद्धांच्या मूर्तीपुढे पुष्पहार अर्पण केलेले आहेत आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या लोंढे साहेबांना शासकीय पद मिळावं म्हणून आठवले साहेबांनी साकडं केले घातलेलं आहे आणि ही त्याची ज्योत आज स्टेजवर तेवत आलेली आहे. शिवराजजी मोरे धम्मज्योत घेऊन इथे पोचलेले आहेत. देवळाली कॅम्प ते नाशिक ही धम्मज्योत तेवत त्यांनी इथपर्यंत आणली आहे. मोरेंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. शिवराजजी मोरे माननीय प्रकाशजी लोंढे साहेबांच्या अतिशय अथक प्रयत्नातून आजचे हे धम्म परिषद संपन्न होतीये. आपण बघता आहात आपल्या सर्वांची इथे लक्षणीय उपस्थिती, अनेक मान्यवर, तसेच सर्व आदरणीय बंतीजी, सर्वच जणांची उपस्थिती. माझ्या मते इकडे तुम्हाला बसायला जागा नाही पण इकडे खुर्च्या आहेत, त्यामुळे आपण इकडनं खुर्च्यांवर बसलं तर चांगलं वाटेल. नकोय? बर. मान्यवरांचं लगेचच पुन्हा मुख्य मंचावर आगमन. एकदा सर्वच मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. न भूतो न भविष्यती. प्रथमच ही धम्म परिषद नाशिकला एवढ्या भव्य दिव्य प्रमाणात साजरी होतीये. देवळाली कॅम्प पासून शिवराम मोरेंनी ज्योत आणलेली आहे या धम्म परिषदेमध्ये आणि आपल्या सर्वांचे लाडके नाशिकचे प्रकाशजी लोंढे साहेब यांना पुढे आपल्याला विधानसभेत न्यायचं आहे, शासकीय पद मिळवायचं आहे. त्यासाठी यांनी मनोकामे प्रार्थना केलेली आहे. मोरेंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. इथे आवर्जून उपस्थित आहेत पदंत राहुल बोधी महाथेरो यांना मी पंचशील सादर करण्यासाठी इथे मंचाकडे बोलवती आहे. आपण एकदा पदंत राहुल बोधीजी यांच्यासाठी टाळ्या दिल्या पाहिजेत. त्यांना येऊ द्या. पंचशील आजच्या या ऐतिहासिक धम्म परिषदेची सुरुवात आपण मंगलमय अशा गीतांनी, त्याबरोबरच वंदनेने या ठिकाणी सुरुवात केली जात आहे. भिक्षू संघाच्या वतीने वंदना म्हटली जात आहे. आपण सगळ्यांनी त्यामध्ये सहभागी व्हावं. शांतपणे ऐका. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि,
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 सगळ्यांनी असं नसतं बाबा. अरे त्यांना सांग प्रकाश नंतर करू आपण. आणि परत आपल्या जागेवर थोडंसं आपण धम्म परिषद आहे, आपण त्या दृष्टीने आपल्याला गाणे ऐकायचेच आहे. भुजबळ साहेब येत आहेत, शिरसाट साहेब येऊन गेले. आपल्या जागेवर तुम्ही अर्धा तासाचा तुम्ही धम्मासाठी वेळ द्या. मी परत एकदा रमाबाई शाळेच्या विद्यार्थिनीचं मनापासून अभिनंदन करतो. आल्यापासून त्या शिस्तीनं बसतायत, कारण कॅप्टन गायकवाड आणि त्यांच्या टीमने अतिशय सुंदरपणे त्यांना शिकवण दिली. मी तशीच शिकवण, धम्माची शिकवण मी सुगत बनतेंना विनंती करणार आहे की बनतेजी आपण आपल्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करा. खूप भाषण आहेत, 2-4 लोक बोलणार आहेत. आणि कारण धम्म आणि धम्माला राजा असे राजश्रय असावा म्हणून आपण काही लोकांना बोलू देणार आहोत. फक्त इथं मी सांगितलं का 7 देशाचे धम्मगुरू आलेले आहेत, ते आपल्या समोर आहेत. भंतेजी त्यांच्या प्रस्तावामध्ये सर्व इतंभूत माहिती देतील. मी भंतेजीला विनंती करणार आहे की भंतेजी आपल्यामुळंच आणि केवळ आपल्यामुळंच आणि संघरत्नामुळंच हे यशस्वी झालेले असं मी मानतो. आपण संबोधित करावं. आत्ताच लोंढे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस बदंत सुगत महाथेरो यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी त्यांनी खूप सारे कष्ट घेतले आणि प्रास्ताविकातून आपल्याला ते आता मार्गदर्शन करतायत.
तिथूनच आम्ही बरं सेंटर ज्यांनी संपूर्ण विश्वाला सुख शांती आणि मानवतेचा महान असा संदेश दिला असे विश्ववंदनीय महामानव शांतीचे अग्रदूत मनुष्य प्राण्यांचे शास्ता भगवान बुद्ध भगवंताचा पावन पवित्र दुःखमुक्तीचा आर्य संदेश म्हणजेच बौद्ध धम्म आणि याच बौद्ध धम्माचा प्रसार करणारा भगवंताच्या सुमार्गावर अधिष्ठित असलेला आदरणीय पूजनीय श्रावक संघ आणि ज्यांच्या महान त्यागाने आपण आज या भारतभूमीवरती मानाने जीवन जगत आहोत असे मानवी अधिकार मिळवून देणारे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका, आजच्या या मंगलमय दिनी म्हणजे आज श्री काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये एवढ्या भव्य प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथमच होत आहे आणि आजच्या या ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेकरिता उपस्थित माननीय नामदार लोकनेते संघर्ष नायक रामदासजी आठवले साहेब, सामाजिक न्याय मंत्री, त्याचप्रमाणे माननीय सीमाताई रामदासजी आठवले आणि विशेष आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय समीरजी वानखेडे सर, त्याचप्रमाणे माननीय क्रांतिताई रेडकर आणि आजच्या या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष की ज्यांच्यामुळे हा आपल्याला भव्य दिव्य असा हा कार्यक्रम आपल्याला आज अनुभवायला मिळतोय असे आमचे माननीय भिक्खू संघाचे दायक माननीय प्रकाशजी लोंढे साहेब व पूजनीय भिक्खू संघामध्ये उपस्थित पूज्य भिक्खू राहुल बोधीजी महाथेरो विपश्यनाचार्य आणि त्याचप्रमाणे जवळपास 8 देशातून या ठिकाणी भिक्खू संघ मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेला आहे। मला असं वाटते की हा नाशिकमध्ये पहिल्यांदाच जवळपास 8 देशातील बौद्ध भिक्खू बौद्ध भिक्खूंनी या ठिकाणी धम्म परिषदेकरिता मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यामध्ये व्हिएतनाम, तायवान, जपान, पोलंड, म्यानमार, कंबोडिया, थायलंड आणि अमेरिका अशा या जवळपास 8 देशातून या ठिकाणी भिक्खू आणि भिक्खुनी संघ मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेला आहे। मी त्यांच्याप्रती या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत। आपण आजचा जो हा दिवस आहे 2 मार्च 1930 साली परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इतिहासातला हा पहिला असा सत्याग्रह होता
की श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह बाबासाहेबांनी 2 मार्च 1930 साली केला आणि हा इतिहासातला हा पहिला सत्याग्रह होता की तो जवळपास 5 वर्ष सतत तो सुरू राहिलेला आहे. बाबासाहेब म्हणत होते की हा जो मंदिर प्रवेश सत्याग्रह आहे हा मंदिर प्रवेश नसून, मंदिर प्रवेशाकरिता नसून, तर हा मानवाच्या अधिकारासाठी हा सत्याग्रह आहे. मानवाचा जो मूलभूत हक्क आहे त्यासाठी हा सत्याग्रह आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी हा सत्याग्रह जवळपास 5 वर्ष सतत या ठिकाणी केलेला आहे. आणि आपण बघतोय की हा बौद्ध धम्म परिषद एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघतोय की हजारोच्या संख्येने या ठिकाणी बौद्ध बांधव, अनेक जाती धर्मातील अनेक आमचे बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कारण की माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांचं एक ब्रीद वाक्य आहे, सर्व धर्म समभाव, प्रकाशजी लोंढे एकच नाव. हे माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांचं वाक्य आहे. आणि त्यानुसार त्यांच्यासोबत जी काम करणारी मंडळी आहे गेल्या जवळपास 2 महिन्यापासून सातत्याने या ठिकाणी प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या सोबत हा ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद हा सोहळा या ठिकाणी सुरुवात करण्याकरिता आणि यशस्वी करण्याकरिता अहोरात्र त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि मी स्वतः या ठिकाणी मला जी जबाबदारी दिली, भिक्खू संघाची अनेक ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या मी अत्यंत योग्य पद्धतीने मी त्या केलेल्या आहेत. माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांच्याबद्दल या ठिकाणी जर आपण बोलायला गेलो तर माननीय प्रकाशजी लोंढे साहेबांनी अहोरात्र या ठिकाणी प्रयत्न केला. जेव्हापासून हा जो स्टेज आहे आणि इथली जी तयारी आहे ही तयारी गेल्या 10 दिवसापासून ही या ठिकाणी होत आहे. आणि माननीय प्रकाशजी लोंढे साहेबांनी जवळपास पूर्ण दिवसभर तर जवळपास रात्री 5 वाजेपर्यंत या ठिकाणी ते राहायचे. सर्व प्रत्येक गोष्ट ती कशी असावी, इथलं मॅनेजमेंट काय काय असावं, कुठे काय असावं, हे सर्व देखरेख त्यांच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे. असा हा महाराष्ट्रातला पहिला नेता मी बघितलेला आहे की स्वतः त्यांनी या ठिकाणी मेहनत केलेली आहे, परिश्रम केलेले आहे आणि हा सोहळा यशस्वी केलेला आहे. आणि माननीय प्रकाशजी लोंढे साहेब आणि आम्ही स्वतः या ठिकाणी सामाजिक न्याय विभागामध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी या कार्यक्रमाला शासकीय मानधन मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न केला, परंतु ते अजून आम्हाला मिळालेलं नाही आहे. आणि म्हणून काय करायचं, हा सोहळा कसा पद्धतीने यशस्वी करायचा, तर त्यासाठी माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांनी आपली स्वतःची जमीन विकली आणि त्या ठिकाणी हा पैसा उभा केला आणि हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा नाशिककरांसाठी आपल्याला त्यांनी एक अनुभवण्यासाठी आपल्याला त्यांनी दिलेला आहे. आणि म्हणून त्यांच्या प्रती कितीही आपण बोललो तरी ते कमीच आहे. आणि म्हणून माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांना आमच्या सर्व भिक्खू संघाचा एक ठराव आम्ही केलेला आहे की आपण माननीय रामदासजी आठवले साहेब यांना मी अशी विनंती करेन की आमचा जो नाशिकचा भिक्खू संघ आहे आणि अनेक महाराष्ट्रातील भिक्खू माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांना ओळखतात. आणि म्हणून आमची सर्वांची इच्छा आहे की माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांना लवकरच लाल दिवा मिळावा. माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांना महामंडळामध्ये एक मंत्रीपद मिळावं अशी आमची सर्व भिक्खू संघाची कामना आहे, आमची इच्छा आहे. आणि ती लवकरच आपण ती पूर्ण कराल अशी मी अपेक्षा माननीय प्रकाशजी लोंढे साहेब हे मंत्रीपद त्यांना मिळेल अशी इच्छा मी माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या पुढे मी व्यक्त करतो. आणि अशा पद्धतीने हा सोहळा या नाशिककरांसाठी आपल्याला अनुभवायला मिळतोय, याचं संपूर्ण श्रेय माननीय प्रकाशजी लोंढे साहेब यांना जात आहे.
आजच्या या मंगलमय दिनी मी जास्त न बोलता मी माझे प्रास्ताविक या ठिकाणी मी संपन्न करतो. आणि या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय की 10-15च्या दिवसामध्ये जो बुद्धगया महाबोधी जो लढा आहे की जे बुद्धगया येथील जे महाबोधी महाविहार आहे ते लवकरात लवकर ते बौद्धांच्या ताब्यामध्ये मिळावं, हा लढा सुद्धा आपण यशस्वी करणार आहोत. नाशिकमध्ये सुद्धा आपण लवकरच त्यासाठी एक तीव्र असं आंदोलन आपण करणार आहोत आणि म्हणून आपण त्यासाठी सुद्धा आपण सज्ज आपल्याला राहायचं आहे. मी माझे या ठिकाणी मनोगत मी संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. धन्यवाद. यानंतर लगेचच मी बोलवती आहे क्रांती रेडकर वानखेडे यांना. आपण त्यांना ज्ञात आहात, पण तरी सुद्धा एकदा जोरात आजच्या या कार्यक्रमस्थळी त्यांचं स्वागत करूया. इथे उपस्थित सगळ्यांना माझा सप्रेम जय भीम. माझी सासरची मंडळी इथे आहेत आज सगळी. खरंच आज इथे येऊन मला अतिशय आनंद होतोय, कारण की ही जी राष्ट्र स्तरावरची धम्म परिषद आहे आणि हे असं कार्य आहे हे मोठ्या प्रमाणात झालंच पाहिजे आणि धम्माचा प्रचार जो आहे तो निश्चितच झाला पाहिजे आणि तो ह्या दिमाखात साजरा होतोय, ह्याचं मला विशेष कौतुक वाटतंय. आज मी इथे उपस्थित आहे आणि मला इतका आनंद होतोय की आज माझ्याबरोबर जे मान्यवर इथे उपस्थित आहेत. मी लहान होते, मला आठवत आहे 80sची गोष्ट आहे आणि माझे आई वडील पेपर वाचत बसायचे आणि महाराष्ट्राचं पॉलिटिक्स डिस्कस करायचे आणि एकच वाघ आणि एकच नाव जे सातत्याने ते घ्यायचे ते होतं रामदासजी आठवले. आणि मला अजूनही म्हणजे ते नाव माझ्या इतकं कानात बसलं होतं आणि मला त्या क्षणी कळलं की हा माणूस एवढा मोठा का आहे, एवढा ग्रेट का आहे. कारण की जे वादळ आमच्यावर कोसळलं होतं त्या क्षणी जिथे कोणी पाठीशी उभं राहिलं नव्हतं, तिथे एक माणूस आणि त्याचा सबंध परिवार आणि त्यानंतर त्यांना फॉलो करणारा सबंध समाज आमच्या पाठीशी उभा राहिला, ते म्हणजे रामदासजी आठवले. म्हणजे त्यावेळेला क्षणोक्षणी समीरजींशी फोनवर संवाद साधून त्यावेळेला आपल्याला माणसाला काही नको असतं, फक्त मानसिक बळ हवं असतं. आणि त्यावेळेला समीरजींना फोनवर हे सांगणं की बाळा तू लढ, आम्ही आहोत, काय हवंय तुला सांग, मला कोणाशी बोलू सांग मला. आय थिंक ह्या छोट्या गोष्टी असतात. एका माणसासाठी त्याचं पाठबळ मोठं करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ह्या मोठ्या माणसांकडून आल्या तर पुन्हा कुठेतरी आपल्याला लढायला जिद्द उभी राहते, आपल्या अंगात एक वेगळ्या प्रकारची शक्ती निर्माण होते. आणि ही माय माऊली जी इथे उपस्थित आहे, मला आठवतंय माझा म्हणजे नेहमी डिझायनर कपडे किंवा मेकअप लावून सेलिब्रिटी म्हणून फिरणारी मी एका वेगळ्या अवतारात होते त्या क्षणी. मला आठवतंय की मी एक साधा सलवार कमीज घालून एक प्रेस कॉन्फरन्स त्यांच्या घरी घ्यायला आले होते आणि त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि शांतपणे विचारलं की तू बरी आहेस ना, तू टेन्शन नको घेऊ, सगळं ठीक होईल, तुला काय देऊ सांग, चहा देऊ, कॉफी देऊ. तो एक चहा किंवा कॉफीचा मग त्या क्षणी माझ्यासाठी अमृतासारखा होता. कारण मला सुदबुद्ध नव्हती ना, मी काय पिते काय खाते मला काही जाणीवच नव्हती. पण हे जे जोडपं इथे बसलं आहे ते माझ्या आणि समीरच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे आपल्या घरातली मोठी माणसं उभी राहतात तसे पाठीमागे उभे राहिले. त्यासाठी मला नंतर त्यांना कधी असा योगच आला नाही की मी त्यांना पर्सनली भेटू किंवा हे व्यक्त करू. आणि आज मला आनंद होतोय की आज ह्या समाजासमोर, आपल्या पूर्ण समाजासमोर मला व्यक्त व्हायचा हा चान्स मिळाला आहे. माझं आणि बुद्ध धर्माचं काहीतरी जुनं नातंच असणार, पूर्वजन्मीचं सुद्धा असू शकतं. कारण आज मी कोणी नाहीये, पण ह्या एवढ्या मोठ्या मूर्ती समोर एक अगरबत्ती लावायची संधी मला मिळाली.
त्या मूर्तीवर फुलं उधळायची संधी मला मिळाली. मी कोण आहे? मी कोणी नाहीये. का मला ही संधी मिळावी? खरंच मला वाटतं ही बुद्धदेवाची कृपा आहे माझ्यावर, की त्यांनी मला ह्या योग्यतेचे समजलं की बाई ग, तुझ्या हातून मी फुलं उधळून घेईन, हा ये तू माझ्याकडे. आणि मला आज आनंद आहे की मला ही संधी दिली. इथे इतक्या देशातनं आलेले आपले भिकू संघ आहेत आणि त्या सगळ्यांना मी नमन करते. आणि आज इथे अगदी आवर्जून मला ही काही नावं घ्यायची आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे म्हणजे प्रकाश लोंढेजी. खरंच म्हणजे ह्या माणसाचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. आज हा माईक त्यांच्या हातात द्या आणि 3 तासाचा कार्यक्रम त्यांना एका एकट्याला करायला सांगा तरी एका सेकंदासाठी आपल्याला कंटाळा येणार नाही. एकच मेव माणूस असा आहे जो ओरडतो ते पण ऐकावंसं वाटतं. मी इथे खरंच 1 तास बसून लिटरली मी एंटरटेन होते. ते ज्या पद्धतीने हा अख्खा कार्यक्रम रन करत आहेत, हा जोक नाहीये, हा खेळ नाहीये. जो माणूस धर्मासाठी, आपल्या लोकांसाठी आपली जागेचा तुकडा विकून तो कार्यक्रम घडवून आणतो, म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनात किंवा प्रत्येक माणसाचं जे भलं आहे ते त्या माणसाच्या मनात किती खोल रुतलेलं आहे हे आपल्याला कळतं. त्याचबरोबर मला विशेष आभार मानायचे आहेत भिकू सुगत यांचे आणि भिकू संघरत्नजी यांचे, की आज त्यांनी आम्हाला इथे ह्या योग्यतेचं समजलं की आज मी तुमच्या सगळ्यांमध्ये येऊन 2 शब्द का होईना बोलायची मला इथे संधी दिली. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि जायच्या आधी आपले परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्याशिवाय ही जी मी इथे उभे आहे, आपण सगळ्या भगिनी सुद्धा इथे बसलो, म्हणजे माणसासाठी त्यांनी काय केलं ते जाऊ दे, आपण महिलांसाठी आज आपल्याला राईट टू डिव्होर्स, राईट टू अडॉप्शन, राईट टू वोट, आपण जो श्वास घेतोय तेही आपण त्यांचे ऋणी आहोत. नुसता श्वास घेतोय तोही आपण आपला म्हणजे आयुष्यभराचं ऋण म्हणजे त्यांचं आपल्यावर आहे. आपल्या अंगात जे रक्त आहे म्हणजे ती इथे जाती धर्माचा सुद्धा प्रश्न येत नाही हो, माणसाचा माणुसकीचा प्रश्न येतो. माणसाला माणूस समजणारा हा देव आपल्यामध्ये होऊन गेला. ज्यांनी त्यांना बघितलं हे त्यांचं सौभाग्य. आपण कमनशिबीत समजलो पाहिजे ज्यांनी त्यांना प्रत्यक्षित बघितलं नाहीये. पण आपण आता एवढंच करू शकतो की त्यांनी जे विचार सोडून गेल्यात आपल्यामध्ये, एक माणूस म्हणून आपण जर पैशाचा गर्व केला आणि माणसालाच माणूस नाही समजला, आपण जातीचा गर्व केला माणसालाच माणूस नाही समजलो, तर आपल्याला जगायचाच अधिकार नाही असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही शिकवण आपल्याला आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे. त्यांनी जे अधिकार आपल्याला मिळवून दिले ते आपल्याला आयुष्यभर लक्षात राहिले पाहिजेत आणि त्याचा उपयोग आपण डे टू डे लाईफ मध्ये केला पाहिजे. कधीही कोणासमोर झुकू नका. जे कॉन्स्टिट्यूशन त्यांनी लिहून ठेवलं त्याचा वापर करा आणि स्वतःच्या हक्कासाठी लढायचा एक एक्झाम्पल बना. तुम्ही स्वतः एक एक्झाम्पल बना लोकांसाठी. आणि खरंच मला इथे शेवटचं का होईना, लास्ट बट नॉट द लिस्ट, एका माणसाचे आभार मानायचे ज्यांच्यामुळे आज मी इथे उभी आहे, ते म्हणजे माझे मिस्टर समीरजी वानखेडे. आज मी त्यांच्याकडून खूप शिकते, समाजकार्य शिकते, माणसासाठी कसं झटलं पाहिजे तेही शिकते, धर्मासाठी कसं झटलं पाहिजे तेही शिकते. सो थँक्यू सो मच समीरजी. आज तुमच्यामुळे मी इथे आहे आणि ती गालावरची खळी जी आहे ती अजूनही मला मोहित करते. सो थँक्यू सो मच. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. आले मी थँक्यू थँक्यू. समीर सरांना त्या खळीनंच त्यांना अट्रॅक्ट केलेलं आहे क्रांतीताईंना, हे त्या दिवशी मुलाखतीत मी ऐकलंय. त्यामुळे दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. यानंतर आवर्जून मी आता बोलवती आहे आमच्या महिला भगिनींसाठी कायम पुढे असणाऱ्या खंबीर नेतृत्वाची साथ त्यांना लाभलेली आहे रिपाई गटनेत्या, शिवजयंतीच्या कार्याध्यक्षा दिव्याताई लोंढे यांना, की त्यांचं दीक्षाताई लोंढे, माफ करा, दीक्षाताई लोंढे यांना त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ते आता आपल्याशी मनोगतातून संवाद साधणार आहेत. आज या ठिकाणी ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद या परिषदेला उपस्थित असलेले माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब, माननीय सीमाताई आठवले,
त्याचप्रमाणे वानखेडे साहेब आणि क्रांतिताई रेडकर या सर्वांचं मी स्वागत करते. त्याचप्रमाणे 8 ते 10 देशांमधील धर्मगुरू, भिक्खू संघ आणि सर्वपक्षीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मी सर्वांचं नाशिक शहरामध्ये स्वागत करत आहे. आजचा जो कार्यक्रम आहे तो 2 मार्च काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या स्मरणार्थ आजची ही बौद्ध धम्म परिषद ही संपन्न होत आहे. ही जी 2 मार्च काळाराम मंदिराचा सत्याग्रह हा जवळपास 5 वर्ष चालला आणि ज्याचं नेतृत्व हे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे करत होते. मी बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र असं अभिवादन करते. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत असलेले सर्व सत्याग्रहींना सुद्धा विनम्र अभिवादन करते व या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते. आदरणीय आठवले साहेबांना विनंती करते की आदरणीय माझे सासरे लोंढे साहेब यांना सुद्धा आपण महामंडळ किंवा लाल दिवा द्यावा अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करते. धन्यवाद. जपानचे धर्मगुरू इथे आलेले आहेत. या ठिकाणी यानंतर जपानचे बनते पूजनीय भिक्खू तारासाबा मास्टर हे यानंतर आपल्याला संबोधित करणार आहेत. त्यांचं एक विशेष असं आहे की नॉर्थ कोरिया येथील जो किंग जॉंग आहे हा राष्ट्राध्यक्ष कोणासमोरही झुकत नाही, परंतु तो पूजनीय वदंत तेरासावा जपानचे बनतेजी यांच्यासमोर तो झुकतो आणि तो त्यांचा शिष्य आहे. असे विशेष जपानचे बनतेजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तेव्हा मी आपल्या सर्वांच्या वतीने मी अशी विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करा. बोलो बनतेजी हिंदी में. भारत विश्व धर्म गुरु भूमि है. जापान भगवान बुद्ध का संदेश भारत भूमि से जापान तक पहुंचने के लिए 1600 बरस का समय लगा. फिर भी हमारा देश जापान तक जब भगवान बुद्ध का संदेश पहुंच गया, इसी से हमारा देश का सरकार, संस्कृति, देश का स्थापना भगवान बुद्ध का ज्ञान परंपरा के ऊपर हमारा देश का इतिहास शुरू हो गया है. इसलिए मैं अभी भारत भूमि में भगवान बुद्ध का ज्ञान परंपरा जापान में स्वीकार किया. इस ज्ञान परंपरा फिर भारत विश्व धर्मगुरु भूमि में वापस रहने के लिए इस मंत्र को इस सब सम्मेलन में बजा बजा के सबको बुद्ध ज्ञान का परंपरा आपके दिल में वापस आ जाए, इस भूमि में वापस आ जाए और फिर इस भूमि से विश्व शांति का मार्ग राजा अशोका ने मनुष्य का इतिहास में सबसे पहले बार शुरू किया. धर्म विजय विश्वराज, फिर दोबारा बार अभी इस युग में अपना भूमि से
माना जाए, इसका प्रार्थना आपको दिया हुआ। धन्यवाद। यानंतर लगेचच आवर्जून उपस्थित समीरजी वानखेडे यांना मी विनंती करते की त्यांनीही आपल्याशी मनोगतातून संवाद साधावा। समीरजी वानखेडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नावाचं स्मरण करून आपले 2 शब्दाची सुरुवात करतो। जास्त वेळ नाही घेणार। आमचे आदरणीय MOS रामदासजी आठवले साहेब, भंते राहुलजी, आमचे लोंढे साहेब, भंते सुगतजी, भंते संघरत्नजी आणि बाकीचे सर्व मान्यवर, फक्त 3 गोष्टी सांगायची आहे मला। सर्वात प्रथम आमचे मंत्रीजी आठवले साहेबांचं खूप खूप धन्यवाद, आभार व्यक्त करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न होतं धम्म परिषदाचं, ते मंत्रीजीने पूर्ण केलेलं आहे, तर त्यांना खूपच मी आदर आणि खूप त्यांचा धन्यवाद मानतो। वरलीला एक चांगलं संमेलन झालं होतं मागच्या वर्षी, आता नाशिकला राबवलेलं आहे आणि त्यानंतर पूर्ण प्रांतामध्ये, पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार, हे त्यांना कमिटमेंट देतो आम्ही। दुसरं म्हटल्यावर पीपल एज्युकेशन सोसायटी, हेही आमचे मिनिस्टर साहेब आठवलेजी, त्यांचं एक ध्येय आहे, पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये IAS आणि IPS घडवायचं आहे आणि तेही मी त्यांना 100% कमिटमेंट देतो। सर, मी तुमच्या सोबत आहे। आपल्या समाजातून जास्तीत जास्त IAS आणि IPS घडवायचं आहे, ते माझंही लक्ष आहे आणि ते आमचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी त्यांचं पण लक्ष असणार। IRS ऑल्सो सर, IAS IPS आणि IRS ते घडवायचं आपल्याला। आणि अंततः हे सांगायचं आहे मला की परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे त्रिशरण आणि पंचशील याचा प्रसार आणि प्रचार केलेला आहे, ते आपल्याला पण डेली लाईफमध्ये करायचं आहे। मी माझ्या ड्युटीमध्ये जेव्हा NCBचं झोनल डायरेक्टर असताना, TRIचं जॉईंट कमिशनर असताना फक्त आणि फक्त धम्माचं पालन केलेलं आहे आणि विशेषतः पंचशीलचं स्मरण आणि याचं पालन केलेलं आहे। सुरा मेरे मज्ज पमाट थाना वेर मणी सिक्का पदम समिती आम्ही, याचा अर्थ काय, मी कधीच ड्रग्सचं सेवन करणार नाही आणि कधीच ड्रग्सचा प्रचार नाही करणार, तेच केलेलं आहे मी आणि मरोपर्यंत धम्माचंच पालन करणार। वंदे मातरम आणि जय भीम। शासकीय अधिकारी म्हणून काम करत असताना आपल्या समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून समीरजी काम करत आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। धन्यवाद समीरजी। यानंतर माजी मंत्री आणि एक विचारवंत साहित्यिक अविनाशजी महातेकर इथे आहेत, त्यांनाही मी विनंती करते की आपणही आपल्याशी